हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही चाललोय ताईच्या मुलीच्या इंटरव्ह्यूसाठी. तर तिचा इंटरव्ह्यू ज्युनियर के जीसाठी तिचा इंटरव्ह्यू द्यायचा होता. तर आम्ही चाललोय इंटरव्ह्यूसाठी. हे बघा, आम्ही इंटरव्ह्यू देऊन आलो तिचा. आणि इंटरव्ह्यू देऊन आलो तर बरोबर 12 वाजता आम्ही घरी जायला निघालेलो. किती ऊन लागत होतं बघा. आमच्या ताई बघा कशी करते, खूपच ऊन लागते. आणि इंटरव्ह्यूसाठी ताईची मुलगी आणि माझी छोटी मुलगी असं आम्ही 4 जणी गेलेलो. तर ताई बोलली की आपण खाऊया काहीतरी. तर आम्ही मंचुरियन खाण्यासाठी थांबलो. तर आमच्या दोघींसाठी ग्रेव्ही मंचुरियन मागवलेले आणि मुलींसाठी साधे मंचुरियन. ते बघा मंचुरियन आम्ही खातोय. आणि मंचुरियन खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी आलो. तर घरी येताना मी बटाटा भजी घेऊन आलेली. तर त्याच्यामध्ये मिरची होती. तर ताईची छोटी मुलगी आहे ना, तिला मी खा बोलत होती. तर तिला कसं कळतंय की मिरची खायची नसते. ती नाहीच बोलत होती मिरची खायला. नाही तर शक्यतो छोटी मुलं कसं दे बोलतात ना, तर ती नाही बोलत होती. तर संध्याकाळी मुली बोलल्या मम्मी पास्ता बनव, मला पास्ता खायचा आहे. तर मी कसा पास्ता बनवते ते तुम्हाला दाखवते. तर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि तेल टाकलं. तर आणि नंतर पास्ता टाकला. पास्ता टाकल्यानंतर तो 70-80% पास्ता शिजायला लागतो पाण्यामध्ये. आणि शिजवून झाल्यानंतर मासा चाळणीमध्ये तो ओतून घ्यायचा. ते पूर्ण पाणी नितळून घ्यायचं गरम. आणि गार पाणी त्याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून तो सुटसुटीत राहील. आणि जी जी गरमची प्रोसेस आहे ना, ती थंड पाणी टाकल्यानंतर थांबते. मग त्याच्यानंतर कढईमध्ये तेल गरम केलं आणि कांदा टमॅटो त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकला. तर माझ्या मुलींना कांदा जास्त आवडत नाही, तर त्या बोलत होत्या की मम्मी कांदा नको जास्त टाकू. तरी पण मी त्यांना बोलले की मी थोडासाच टाकते कांदा. आणि मग मिरची पावडर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं. अरे ते चांगलं हलवून घेतलं. त्याच्यामध्ये पास्ता टाकला आता. आणि पास्ता मसाला भेटतो, 5 रुपयाला पॅकेट भेटतं ते. तसं मी 2 पॅकेट त्याच्यामध्ये टाकले आणि थोडंसं पाणी शिंपडलं. आणि त्याच्यानंतर सगळा पास्ता हलवून घेतला. ते बघा किती छान कलर आलाय आपल्या पास्त्याला, मस्त दिसतोय ना. तर त्याच्यामध्ये भाज्या पण ॲड केलेल्या चालतात, पण माझ्याकडे नव्हत्या. हे बघा आजी आपली पास्ता खाते आणि आई. रुंजीत एक्सप्रेशन बघा कसे आहेत एकदम.